बघा एवढा छान असा स्पंजी झाला आहे आणि हा फोडल्यानंतर आतूनही तुम्हाला असा स्पोरी दिसेल. रेसिपीजमध्ये सगळ्यांचं गोड गोड स्वागत. तर गोड गोड स्वागत यासाठी की दूध समोर तापतं आहे आणि उतू जायला थोडा वेळ म्हटलं तर तुमच्याशी भेटतो, तुमच्याशी बोलतो, एपिसोडला सुरुवात करतो. आजचा एपिसोड अर्थात गोडाचा आहे. गोड माझा वीक पॉईंट, रसगुल्ले त्याहून अजून जास्त वीक पॉईंट. तर बंगाली स्टाईलचे जे रसगुल्ले, रसमलाई, चमचम हे जे प्रकार असतात तर ते अतिशय मला आवडतात. म्हणजे मला आठवतं की ॲट द एज ऑफ मला वाटतं 32-34 असेल, आय डोंट नो. तर त्यावेळी मी एका बैठकीत 1.5 किलो रसमलाई खायचो आणि त्याला साक्षीदार आमचे बाबू शेणव आहेत. बघा बाबूराव शेणव काय म्हणतात आमच्याबद्दल. आप सब लोगों को तो ये मालूम ही है कि अपने विष्णु जी कितने पराक्रमी हैं और इनके विक्रम जो हर बार हर महीने एक कोई ना कोई एक नया यश कमाते हैं, वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स में जाते हैं. तो ऐसी एक घटना हुई थी 20-25 साल पहले जब मैंने विष्णु जी को चैलेंज किया था कि वो रस अंगूरी यानी कि वो छोटी रसमलाई जो है उसको खाएं. जो क्वांटिटी थी वो ऐसा तो लगता है कि मैंने ऐसे छोटी एक कटोरी नहीं थी बट 1.5 किलो थी. और विष्णु जी ने ये जो है ये 1.5 किलो रस अंगूरी जो है वो इतने फटाक से खा ली और उन्होंने यहाँ पे भी यश कमाया. सिर्फ मैं इतना बोलना चाहता हूँ आपको कि आप यह चीज़ खुद घर में ना ट्राई करें क्योंकि चीनी जो है, शक्कर जो है हानिकारक होती है ज़्यादा क्वांटिटी में. ज़रूर विष्णु जी के रेसिपीज़ में जो वो बनाते हैं मिठाई और अन्य पदार्थ वो अवश्य चखें, पर आप ये चीज़ ट्राई ना करें. थैंक यू. आणि हे रसगुल्ले जे आहेत तर मला अजून एक आठवण तुम्हाला द्यायची आहे की आठवण देऊ की पहिले एपिसोड सुरू करू. एपिसोड सुरू करतो पहिले. हल्दीराम स्टाईल पिंक कलरचे रसगुल्ले. तसे याआधी सुद्धा आपण रसगुल्ले बनवले होते आणि आता हे दूध मी जे पाकिटात मला मिळतं बाजारात तर ते मिळालेलं आहे. एक फुल क्रीमचं दूध आहे हे आणि जे मिळेल ते गाईचं मिळालं गाईचं, फुल क्रीमचं मिळालं फुल क्रीमचं. रसगुल्ला उत्तम होईल या प्रोसेसनी. आणि दूध तापताय तोपर्यंत साखरेचा कच्चा पाक आपण करून घेऊ. 2 वाट्या साखर आणि त्यामध्ये 4 वाटी पाणी. हा आपल्याला अगदी पातळ कच्चा असा पाक तयार करायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला रिठा घालायचा आहे. तर रिठा फोडून घेऊ आपण. यातली ही बी काढून टाकायची आणि हा रिठा असा टाकायचा. आता रिठा का घातला तर रिठ्याने या पाकाला येईल फेस आणि फेस आल्यानंतर तुमचे रसगुल्ले छान होतील. यामध्ये आपण थोडा रास्बेरी रेड रंग घालू. चांगला फूड ग्रेड कलर घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला विनेगर घालायचं आहे. पण हे विनेगर असं नाही घालायचं. अर्धी वाटी विनेगर, त्यामध्ये थोडं पाणी, आणि हे अशा पद्धतीने फाडल्यानंतर त्याला आपण गाळून घेऊ. आणि यातला आंबटपणा जाण्यासाठी पुन्हा ह्यात थंड पाणी घालायचं. आता हे पनीर जे आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे.
आणि याला असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला असं करून एक 5-7 मिनटं असं ठेवलं हवेत की हे छान कोरडं होईल. हवेत ठेवल्यानंतर हे बा असं कोरडं होऊन येतं आणि नंतर याचा गोळा होतो. याचा एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला किती मोठा रसगुल्ला हवा त्या हिशोबाने हलक्या हाताने छान असे गोळे तयार करून घ्यायचे. आणि पाण्याला उकळी आली की हळूच रसगुल्ले सोडायचे. रसगुल्ले बुडतील एवढं पाणी पाहिजे, अगदीच तळाशी नको पाणी, नाही तर ते छान फुलणार नाही. आणि या रिठ्यामुळे त्याला छान फेस येईल बघा. आणि यावर आपण झाकण ठेवू. आणि आता मैद्याचं काय काम बघा. 1 चमचाभर मैदा आपण घेतला, त्यामध्ये पाणी, ह्याची अशी पातळ स्लरी बनवून घ्यायची, खूप घट्ट नको. आणि ही स्लरी या पाण्यामध्ये घालायची. याच्यामुळे काय होईल, रिठा आणि मैदा याच्यामुळे एक फेस तयार होईल. आणि फेस झाल्यामुळे हे रसगुल्ले जे आहेत, आता तुम्ही बघत असाल फेस तयार झालेला आहे. जेवढा वेळ छान फेसमध्ये असतील तेवढे हे छान होते. यामध्ये व्हाईट रोज इसेन्स एक 4-5 थेंब टाकायचे. याला झाकायचं, पुढचे 10 मिनटं उघडायचं नाही. मी तुम्हाला मागाशी एक माझी आठवण सांगत होतो की आमच्या इथे ना बर्डीवर म्हणजे नागपूरला आनंद भंडार नावाचं एक खूप जुनं बंगाली मिठाईचं दुकान आहे. आणि तिथे एक बंगाली मिठाईची प्लेट मिळायची. आम्ही लहान होतो तेव्हा अगदी 2-3 रुपयाला ती प्लेट असायची. त्याच्यामध्ये एक गुलाबजाम, एक रसगुल्ला पांढरा, एक चमचम असा या रंगाचा, आणि प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा असायचा. एक ऑरेंजवालाही असायचा. आणि अशी ती प्लेट आम्हाला मिळायची आणि त्याचा इतका आनंद असायचा आम्हाला. वर्षा 6 महिन्यातून कधीतरी आमचे बाबा न्यायचे. आणि आनंद भंडार म्हणजे एक अशी फेमस ती जागा आहे नागपूरला. तर तुम्ही कधी नागपूरला आलात तर बघा, आता बरीच झाली आहेत. हिरा स्वीट झाला आहे, त्याच्यानंतर हल्दीराम वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेऊन आले आणि बरीच मंडळी आपापल्या पद्धतीने करत असतात. पण शेवटी मिठाईची जी मजा असते ती इकडे मी पाहिलं की नागपूर आणि पुढे दिल्लीपर्यंत, UP आहे, त्याच्यानंतर बिहारमध्ये एक मिठाईचा वेगळा जॉनर आहे, बनारसकडे मिठाई वेगळ्या मिळतात, त्यानंतर कलकत्त्याला तर काही विचारूच नका. तर असा सगळा प्रकार आहे, त्यातला आपण काय काय करून पाहायचा. क्या बात आहे. बघा किती छान हे फुललेले आहेत आणि छान रससुद्धा प्यायला. आपण याला दाबून बघूया. आता गॅस बंद करून याला 2-2.5 तास तसंच ठेवू. साधारण एक 2 तासांनी हे रसगुल्ले बघा छान फुलले आहेत. आपण याला ट्रान्सफर करू. बघा एवढा छान असा स्पंजी झाला आहे. आणि हा फोडल्यानंतर आतूनही तुम्हाला असा स्टोरी दिसेल.